एकंदरीतच मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यात मेंदू व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवरती गाईडलाईन्सही जारी करण्यात आल्या आहेत। कॅम्पिओबॅक्टर या जीवाणूमुळे हा आजार बळावल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि या जीवाणूचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे होत असल्याची शक्यताही वर्तवली जाते। त्यामुळेच अशुद्ध पाणी आणि दूषित अन्न टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। तर नेमका हा जो व्हायरस आहे तो टाळण्यासाठी काय करायला पाहिजे हे देखील जाणून घेऊया। पाणी उकळून थंड करून प्यायचं किंवा बाटलीबंद पाणी प्यायचं। शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने स्वच्छ हात धुवायचे। भाज्या आणि फळं चांगली धुवूनच खायची। मांसाहार पदार्थ योग्य प्रकारे शिजवणं गरजेचं आहे। तर कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा। एकंदरीतच या गोष्टींची काळजी घेतली तर मेंदू व्हायरसही तुम्ही टाळू शकतात।